देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। आज हम चर्चा करेंगे अमरावती जिले के दरियापुर अंजनगांव सुरजी विधानसभा क्षेत्र की, जहां आगामी विधानसभा चुनाव 2024 को लेकर राजनीतिक सरगर्मी तेज हो गई है। इस बार भारतीय जनता पार्टी से एक नया चेहरा चुनावी मैदान में आने की तैयारी कर रहा है। ये है सिद्धार्थ वानखेड़े, जो भाजपा अनुसूचित जाति विभाग के महाराष्ट्र प्रदेश सचिव हैं। सिद्धार्थ वानखेड़े इस क्षेत्र के स्थानीय व्यक्ति हैं और यहाँ के किसानों व युवाओं की समस्याओं को भली भांति समझते हैं। वर्ष 2019 से 2024 के बीच कांग्रेस के विधायक कार्यकाल में विकास की गति ठप रही और अब सिद्धार्थ वानखेड़े इसे पूरी तरह से बदलने का विजन रखते हैं। वे एक शिक्षित और प्रभावशाली व्यक्तित्व हैं, जो क्षेत्र के समग्र विकास के लिए एक मजबूत योजना के साथ आगे आना चाहते हैं। आइए सुनते हैं। वास्तविक पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्येच हे आता आमचे जे शासन आहे महाराष्ट्रामध्ये, हे जे लोककल्याणकारी कार्य करत आहे त्याचाच असा भरीव पैसा आणि भरीव भाग आमच्या दर्यापूरमध्ये पण आहे। शेतकऱ्यांसाठी म्हणा, आता वीज बिल माफ केलं, व्याजदरांबद्दल चर्चा सुरू आहे, किंबहुना माफ करणार आहे। त्याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या योजना आहेत, लाडकी बहीण आहे, त्यामुळे दर्यापूर मतदारसंघ हा तसाही बीजेपीचा मतदारसंघ आहे। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या मागच्या निवडणुकीत सुद्धा बीजेपीला इथे चांगली मतं आहेत आणि त्याच्यामुळे येणारी सीट ही भाजपाची असेल आणि भाजप इथे निवडून येण्याच्यात काही शंका वाटत नाही। वैयक्तिक माझ्याबद्दल जर बोलायचं झालं तर मी जवळपास 1987 पासून आणि सक्रियतेने 1992 पासून राजकारणात समाजकारणात आहे। माझं गावच अंजनगाव तालुक्यातील वनोजा म्हणून आहे, अंजनगाव दर्यापूरच्या बाउंड्रीवर। आणि आम्ही जवळपास मी शिवसेनेमध्ये आधी होतो, आता भाजपमध्ये आहे आणि सगळीकडे नाव परिचित आहे, सगळे ओळखत आहेत, समाजकार्याशी माझ्या लोक परिचित आहेत आणि जवळपास 30 वर्ष सातत्याने आम्ही समाजकार्य करतो आहोत। त्यामुळे एक लोकल माणूस आणि काम करणारा माणूस म्हणून माझ्याकडे लोकांची यावेळेस एक आशा आहे आणि पक्षाने जर आम्हाला तिकीट दिली तर इथे भाजपाचा नक्की विजय होईल या मताचं मी आहे। या मतदारसंघामध्ये आम्ही बरेचसे लोकांना विचारलेले, इथे मतदाराला बरेचसे कामं इथे रखडलेले, विकासाची कामं, इंडस्ट्रीयल जे डेव्हलपमेंट जसं हवा तसं नाही, शेती आधारित जे उद्योग पाहिजे ते पण इथे उपलब्ध नाही, अशा बरीचशा समस्या आहेत, तोंड द्यावं लागतोय। हा प्रॉब्लेम आहेच, तर आपलं त्याबद्दल काय आहे? नाही, नक्कीच आहे। कारण काय झालं, मागील 5 वर्षांमध्ये ही जी कामं आपण रखडली म्हणतात ती कामं पूर्णत्वास गेली नाही। त्याच्या आधी कामं झालीत, पण ते काय करता आलं, आम्हाला त्या कामाचा ओहापोह करता आला आणि मागील 5 वर्षांमध्ये झाले। हे 2 महत्वाचे प्रश्न तर अंजनगाव आणि दर्यापूरमध्ये आहेत की दर्यापूरच्या एक सूतगिरणीचा प्रश्न आहे, ती बंद पडलेली आहे आणि आमच्या अंजनगावला सुद्धा साखर कारखान्याचा जो आहे तो सुद्धा बंद पडलेला आहे। आमच्या अंजनगावची जमीन तर इतकी सुपीक आहे, या ठिकाणी एखादा शेती पूरक जर उद्योग तयार झाला तर रोजगार सुद्धा मिळेल आणि आमच्या शेतकऱ्याला सुद्धा फायदा होईल। अशा प्रकारचं विजन असणारा कोणीतरी एखादा आमदार असावा अशी लोकांची आता मागणी आहे आणि म्हणून मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे लोकांचा तो दृष्टिकोन आहे की याला सगळं माहिती आहे आणि जो माणूस ज्या मातीत जन्मतो त्या मातीचं देणारा राहतो, अशी एक भूमिका असते आणि त्यामुळे मला असं वाटते की हा विषय आहेच। लोकांनी संधी दिली तर या विषयावर आम्हाला काम करण्याचं आवडेल। आपल्याला माहितीसाठी सांगतो की 2012 मध्ये मी एक मेळावा घेतला होता, रोजगार मेळावा अमरावतीला। त्या मेळाव्यामध्ये जवळपास 51,000 नॉमिनी आले होते, 31,000 मुलं होते। आपण एका दिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत 5,778 रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले होते। रोजगाराचा प्रश्न आहेच। आमच्या इथे पानपिपरी आहे, हे मोठं औषधी वनौषधी आहे, याला जर भाव मिळाला वगैरे हे सगळं म्हणजे हे जे विजन असणारा एखादा आमदार असावा अशा प्रकारे लोकांची यावेळेस मागणी आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये जे आता पक्षाला जे अपयश मिळालेलं आहे त्यातून आपले कार्यकर्ता पदाधिकारी सर्व तयारीत आहे। आपण हे म्हणतो की महाविकास आघाडी जे आहे ते बरेचसे दावे करतात, त्यांची पण कॉम्पिटिशन वाढलेली आहे उमेदवारीसाठी आणि आपल्या पक्षात शिस्तबद्ध कार्य आहे। आपल्याला काय वाटतं पुढे कशा प्रकारची आपली गोणी लागू शकतात त्यावेळेस? आणि आमच्या पक्षाचं एक विशिष्ट पद्धत आहे उमेदवार निवडीची, निवडणूक लढवायची आणि त्याच्या आधी संघटनेची। आपण नेहमी पाहत असता, आमचे नेते नेहमी म्हणतात की निवडणूक जिंकायसाठी 2 बाबीची आवश्यकता असते। तुमची संघटना मजबूत असायला पाहिजे, तुमचं नेतृत्व व्यवस्थित असायला पाहिजे। आमच्याकडे दोन्ही बाबी आहेत। वरती मोदीजी आहेत, देवेंद्रजी आहेत आणि सरकारची सुद्धा कामं फार चांगली होत आहेत
आणि आमची संघटना खूप मजबूत आहे. अगदी बूथ प्रमुख पासून आता आमचे निरीक्षक प्रभारी वगैरे सगळे आले. प्रत्येक बूथवर जाऊन बूथ प्रमुखाची भेट घेऊन जो आमच्या संघटनेचा आत्मा आहे तिथपर्यंत बूथ प्रमुखापर्यंत सगळे जण जाऊन कार्य करत आहेत. त्याच्यामुळे मागील निवडणुकीमध्ये काय एक थोडासा वेगळा ट्रेंड झाला होता की लोकांना असं फेक नेरेटिव्ह सांगितलं गेलेलं होतं की तुमची घटना बदलणार, संविधान बदलणार. त्याच्यामुळे जी काही दलित मंडळी होती किंवा आदिवासी मंडळी होती ती आरक्षणाला च्या भरोशावर त्यांचं आहे अशा प्रकारे मांडणारी जी मंडळी होती त्या लोकांमध्ये थोडीशी निराशा झाली होती. आणि पण आता लोकांच्या लक्षात आलं की ते खोटं होतं, तो अपप्रचार झाला होता. आणि त्याच्यामुळे ती जी मंडळी आता सध्या भाजप सोबत येणार आणि भाजपचा इथे निश्चित विजय होईल. आमच्या पक्षामध्ये उमेदवार निवडण्यासाठी जे काही सर्वे केल्या जातात किंवा लोकांमधून मागणी होते, पदाधिकाऱ्यांमधून मागणी होते, त्याचे मेरिट्स पाहिल्या जातात. मला जी आशा वाटते तर मी माझे नेहमी मेरिट सांगत असतो की माझ्याकडे मी लोकल आहे, माझा चेहरा लोकांना माहिती आहे, सगळ्यांना परिचित आहे, गावागावात ओळखीचा आहे आणि सामाजिक काम करणारा माणूस आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथल्या सामाजिक आणि राजकीय भौगोलिक प्रश्नांची जाण असणारा मी असल्यामुळे त्याची लोकांना जाण आहे. आणि आमच्या पक्षाला सुद्धा ह्या सगळ्या बाबी कळलेल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आणखी लखपती सन्मान योजना याच्यात बराचसा प्रचार सुरू आहे. आपल्यातर्फे संवाद यात्रा पण सुरू आहे. सदस्यता मोहीम पण आपण पक्षात राबवतात. पक्षात बळकटी देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचार प्रसार करण्यासाठी आपले कशा प्रकारचे उपक्रम सुरू आहेत त्याबाबत? नक्की. संविधानाच्या बद्दल जे फेक मागच्या वेळेस झालं होतं आमच्या दीक्षाभूमी नागपूर पासून तर चैत्यभूमीपर्यंत आम्ही संविधान जागर यात्रा काढली. आमच्या दर्यापूरमध्ये ती यात्रा आलीच तर नाही, भव्य प्रकारे त्या ठिकाणी स्वागत केलं आणि आम्ही भाषणातून पूर्ण जिल्ह्यामध्ये विशेषतः जे मतदारसंघ रिझर्व्ह आहेत, आरक्षित आहे, त्या ठिकाणी आम्ही जाऊन सांगितलं की संविधान कोणालाही बदलता येणार नाही. तशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालय निर्णय घेतलेला आहे. त्याचा आता लोकांच्या ते लक्षात आलं, त्यामुळे तो एक फायदा होणार आहे. दुसरी लाडली बहीण योजना जी आहे याचा अपप्रचार सुद्धा केला गेला की ते नंतर बंद होईल, हे होईल किंवा देणार आहेत की नाही. आणि म्हणून आपण पाहिलं की 2-3 महिन्यानंतर जे सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले, करोडो बहिणींना त्याचा लाभ होतो, लखपती दिदींना त्याचा लाभ होतो. शासनाचं हे दूरदृष्टीपणा आहे की या ठिकाणी महिलांचं सक्षमीकरण झाल्याशिवाय ते कुटुंब पुढे जाणार नाही, अर्थात गाव पुढे जाणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा आमच्या पक्षाला फायदा होईल यात कुठल्याही प्रकारचा शंका नाही. फायदा नक्कीच होणार आहे. दर्यापूर अंजनगाव विधानसभा क्षेत्रामध्ये आपण हे बघितलं, बरेचसे गावात आपलं प्रचार सुरू आहे. आपण सतत कार्यक्रमाचा सपाटा लावलेला आहे, लोकांची आपली नाळ जुळलेली आहे. तर येथील जे मतदार बंधू आहे, भगिनी आहे, त्यांना आपलं काय एक मेसेज आहे? माझा मेसेज असा राहील की सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. हा उत्सव आहे आपल्या लोकशाहीचा आणि भारताची लोकशाही पूर्ण जगात प्रकल्प आहे. म्हणून आपला देश संघटित राहण्यासाठी, देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी मोदीजींचे जे प्रयत्न आहेत किंवा महाराष्ट्राची जी आपली गरिमा आहे ती गरिमा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दृष्ट्या जी आहे त्यासाठी आपलं जे सरकार धडपडते आहे, महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे, विद्यार्थ्यांसाठी रोजगार मिळावे आपण या ठिकाणी लावतात, किमान कौशल्य आधारित. आणि ह्या सगळ्या बाबी सर्वांगीण विकास करण्यासाठी जे झटत आहे आमचं सरकार, या सरकारमध्ये ह्या निवडणुका ज्या येत आहेत, हा लोकशाही उत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे. आणि आपल्यासाठी काम करणारा कोण आहे, जातीपातीच्या ह्या सगळ्या बाबीमध्ये न गुरफटता सतसत विवेकबुद्धीने लोककल्याणकारी कार्य करणाऱ्या माणसाला निवडून दिलं पाहिजे असा माझा या ठिकाणी सगळ्या माझ्या मतदारसंघातील बंधू भगिनींना माझी विनंती आहे.